भाजपकडून विधान परिषदेसाठी अमित गोरखे यांची उमेदवारी जाहीर। राज्यात विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली। यात पिंपरी चिंचवडमधून अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या संदर्भात उमेदवारी जाहीर केली आहे। अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। जुलै महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। 2 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। जुलै महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। 2 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवला आहे। त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचा समावेश आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून गोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे। विधानसभेचे 2 आणि विधान परिषदेचे 2 असे भाजपचे 4 आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे। पिंपरी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे। यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप, शहरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निश्चितच मी भारतीय जनता पार्टी प्रदेशाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो एक पिंपरी चिंचवडकर म्हणून। कारण भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत जर आपण पिंपरी चिंचवडचा इतिहास पाहिला आणि बाकी इतर पक्षांचा इतिहास पाहिला तर कुठल्याही पक्षाने आत्तापर्यंत जेवढे आमदार हे पिंपरी चिंचवडकरांना दिले नाही तेवढे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्ता असेल, आमच्या उमाताई सारख्या सामान्य कार्यकर्त्या होत्या, त्या महिला अध्यक्ष होत्या, आज अमित गोरखेंसारखा एक सामान्य कार्यकर्ता यालाही पक्षाने न्याय दिला। त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा असेल किंवा भोसरी विधानसभा असेल अशा ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। तर आत्तापर्यंतचा जर पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास पाहिला तर इतिहासात नक्कीच आज हा सोनेरी दिवस आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीने 1 नव्हे 2 नव्हे तर 4 आमदार हे पिंपरी चिंचवडला दिले। त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन एक पिंपरी चिंचवडकर म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण करत आहोत। आज खरंच इतका आनंद झाला की मी सांगू शकत नाही। माझ्या घरातील सर्व कुटुंबाला आणि शेजारी पाजाऱ्यांना 3 दिवसापासून एवढा आनंद आहे। सगळ्यांचे नातेवाईकांचे फोन चालू आहेत। पण आज ज्यावेळेस बातमी लागली की अमित गोरखेंची वर्णी लागली आणि तेव्हापासून तर इतकं म्हणजे मला सांगता येत नाही की मी काय करू। आज या अमितच्या मागे संपूर्ण सगळे आमदार माननीय शंकर जगताप असतील, महेशदादा आहेत, उमाताई खापरे आहेत, अश्विनीताई आहेत आणि कोण राहिले, ह्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही तिथपर्यंत पोहोचला। सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या नागरिकांच्या वतीने आज आम्ही तिथपर्यंत आणि खरं त्याला घरातून बाळकडून मिळालं। हे मी एक शिक्षिका असताना लहानपणापासून शिस्तप्रिय आणि शांततेचं त्याला संपूर्ण शिक्षण दिल्यामुळे आज तो जगातही म्हणजे संपूर्ण आपल्या विभागामध्ये सगळ्यांचा लाडका आहे आणि त्याचं आज त्याला खूप श्रेय मिळालं। त्यामुळे मला खरंच मला सांगता येत नाही, बोलता येत नाही। खूप सगळ्या पिंपरी चिंचवडकरांचे धन्यवाद आणि सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि खरं तर या सर्व मित्रमंडळीचा मोठा सहभाग सरांशी रात्रभर दिवसभर त्यांच्या पाठीमागे राहून सतत कायम त्यांच्या पाठीशी अगदी सख्या भावाप्रमाणे राहिलेत। त्यांचंही मी खूप मनापासून आभार मानते। उपस्थित होते। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।